नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली देवासमोर उभी राहून प्रार्थना करत असते. देवाला म्हणत असते की मी आज जे काही करायचा निर्णय घेतलेला आहे तो देवा ठीक तर आहे ना, माझ्याकडून काही चुका तर होत नाहीयेत ना. कारण काही झालं तरी मला असं वाटतं की सगळं काही व्यवस्थित व्हायला हवं आणि इतके दिवस मला जे काही आठवत नाहीये त्या सगळ्या काही गोष्टी माझ्या समोर एकदम ठसठसीत दिसायला हव्यात असाच मला वाटत आहे. आणि यासाठी मी जायला निर्णय घेतलेला आहे. तेव्हाच ना तीच जे फूल असत तिने ठेवलेलं कौलाला ते पडतं आणि जे कौल देव देतो तेव्हा ती आता खूप जास्त खुश झालेली असते आणि ती म्हणत असते की खायनली देवा, तू माझ्या पाठीशी आहे, मला बरं वाटलं. असं देखील आता म्हटलं जात असतं. तेच आता दुसरीकडे प्रताप आणि अश्विन गाडीने जात असतात. त्याच वेळेला अश्विन हा प्रताप यांच्याशी बोलत असतो. तर प्रताप अश्विनला म्हणत असतात की मला असं वाटत की तू काही गोष्टी माझ्यापासून लपवतोय. म्हणजे मला कल्पनाने काही गोष्टी सांगितल्या, पण मला असं वाटत होतं की तू माझ्यासोबत या सगळ्या काही गोष्टी शेअर करायला हव्यात. म्हणजे प्रिया प्रेग्नेंट आहे ही गोष्ट मला कळली, पण हे सगळं तू का नाही घरी सांगितलंस. तेव्हा अश्विन म्हणत असतो की मला हे सगळं काही योग्य वाटलं नाही सांगावस म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या नाही. आणि त्या बाईला मला असं वाटत नाही की जास्त काही रिस्पॉन्स द्यायला हवा, कारण तिला ना माझ्या आयुष्यात कोणतंही स्थान नाहीये. असं देखील आता अश्विन जो आहे तो बोलत असतो. अश्विन जेव्हा हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र आता प्रताप जे आहे ते तर अश्विनकडे पाहतच राहतात. अश्विनला म्हणतात की खरंच तू मनापासून हा निर्णय घेतलेला आहेस ना, की तुझ्या मनात अजून काही शंका आहे म्हणून तू हे सगळं बोलतोयस नाही. बाबा, मी मनापासून म्हणतोय, मला ना त्या बाईसोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाहीयेत. मला या सगळ्याचा राग येतोय, चिडचिड होते आणि म्हणूनच मी ठरवलं आहे की तिच्या माझा काही संबंध नाही आहे आणि ती आणि मी कोण कुठेही काही झालं तरी आम्ही एकत्र येऊ शकत नाही असंही आता म्हटलेलं असतं. या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना तेव्हा मात्र प्रताप हे अश्विनला सांगत असतात की तुला कधीही काही वाटलं, तुला मनापासून जर असं वाटलं ना की माझ्या खांद्यावर येऊन रडावं तर बिंदास तपणे तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपून रडू शकतो. असं देखील आता इकडे असणाऱ्या प्रताप यांनी सांगितलेलं असतं. आणि प्रताप यांचं बोलणं ऐकून तर आता अश्विनला खूपच भरून येतं आणि तो म्हणत असतो प्रताप यांना की नाही बाबा, माझा डिसिजन झालेला आहे. काही झालं ना तरी माझ्या आयुष्यात पुन्हा ती नको आहे, कारण मी ना आतापर्यंत खूप काही सहन केले. तिची बाजू घेऊन तुमच्या सगळ्यांच्या विरोधात गेलो, पण काय झालं, त्या व्यक्तीने शेवटी मला फसवलंस ना, मला धोका दिलास ना. आणि म्हणूनच मी ठरवले की मला ना ती व्यक्ती माझ्या आयुष्यात नकोच आहे. मला खूप जास्त संताप होतो तीच जरी नाव घेतलं ना तरी सुद्धा. म्हणूनच माझा हा निर्णय पक्का आहे. असं देखील आता इकडे असणारा अश्विन जो आहे तो सांगत असतो. तर प्रताप हे त्याला समजावत असतात, तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी असेल तर तेही तू मला सांगू शकतोस. किती दिवस तू असाच राहणार आहेस, किंवा तू दुसरा कोणाचा तरी विचार कर. सारख्या त्याच गोष्टींना मनामध्ये ठेवू नकोस. जर सतत तेच मनामध्ये ठेवशील ना तर या सख्याचा त्रास होईल. असं देखील खल आता म्हटलेलं असतं. तेव्हाच ना अश्विन म्हणत असतो की सध्या तरी अजून मी कोणताही निर्णय घेतलेला नाहीये बाबा. मी जेव्हा काही निर्णय घेईन तेव्हा मी तुम्हाला नक्कीच सांगेन. असं देखील आता म्हटलेलं असतं. तेव्हा इथे मात्र प्रताप जे आहे ते त्याला उलट समजावत असतात की आयुष्य हे एकट्याने काढणं कठीण असतं. म्हणजे जोडीदाराची सोबत आपल्याला असेल ना तर आपलं आयुष्यसुद्धा खूप सोपं जातं. ह्याच्यातच ते त्याला समजावत असतात. तेव्हाच तो म्हणत असतो की हो, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे आणि मी त्याचा विचारही करेन, पण जेव्हा आता विचार करण्यासारखी ही गोष्ट नाहीये बाबा. असं बोलून तो त्यांच्या खांद्यावर डोक ठेवतो आणि निवांत आता झोपलेला असतो.
आणि त्याला ना आता खूप जास्त रडूसुद्धा येत असतं, कारण त्याला आता त्यांच्या बाबांचा आधार वाटत असतो, अस्मिताला सुद्धा. आणि आता अश्विनला सुद्धा खूपच भरून आलेलं असतं आणि दोघेही जण जे आहेत ना ते एकमेकांकडे पाहत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अश्विन जेव्हा रडत असतो ना तेव्हा प्रताप यांना सुद्धा खूप वाईट वाटतं, म्हणजे त्यांनाही आता त्यांचं दुःख जे आहे ते बघवत नसतं. ते दुसरीकडे आता ऑलरेडी ना अर्जुन आणि सायली हे बाहेर येऊन उभे असतात. तर अर्जुन सायलीला इन्स्ट्रक्शन देत असतो, जर तुला काही वाटत असेल ना तर लगेच सांगायचं, कोणताही संकोच करायचा नाही. पहिल्यांदा मला कॉल करायचा आणि सांगायचं की तुला हे सगळं काही नाही झेपती येते, कारण मला ना कोणताही प्रॉब्लेम नको आहे. असं देखील अर्जुन आता सायलीला बोलत असतो. तेव्हा सायली म्हणत असते की नाही नाही, तुम्ही काळजी करू नका. मला माहिती आहे की तुम्हाला हे वाटत असेल की मला ह्या सगळ्या काही गोष्टी ह्या होतील, पण नका काळजी करू, मी व्यवस्थित आहे. तुम्ही खेळणं आणले का ते? आणि असं बोलून ना आता ते खेळणं मागत असते. तेव्हाच ते खेळणं जे आहे ते अर्जुनेने आणलेलं असतं आणि अर्जुन ते खेळणं आता तिच्या हातामध्ये देतो. आणि जेव्हा तिच्या हातामध्ये ते खेळणं देतो ना तेव्हा मात्र तिला आता भूतकाळातील काही गोष्टी ज्या आहेत ना त्या फक्त ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दिसत असतात, अंधुक्ष दिसत असतात. कोणत्याही गोष्टी ज्या आहेत ना त्या क्लिअर मात्र दिसत नसतात. आणि त्यामुळेच ना इथे हा सगळा प्रकार जो काही आहे तो घडत असतो. तेव्हाच ना अर्जुन सायली तिथे असताना प्रतिमा आणि त्यासोबत रविराज येतात. त्याबरोबर सायली आपल्या हातातलं खेळणं लपवते. तर अर्जुन म्हणत असतो की चला सीनियर, मी आता येतो. आणि असं बोलून आता तो तिकडून जायला निघतो, कारण त्याला सुद्धा त्यांच्या पाठोपाठ यायचं असतं. तर दुसरीकडे रविराज आणि प्रतिमा जे आहे ते सायलीला सांगत असतात की तू पुढे बस रविराजांसोबत, पण इकडे सायली नकार देत असते. सायली म्हणत असते की नाही, मी मागेच बसेन आणि आपलं ठरलं ना की माझं ऐकणार आहात तुम्ही, म्हणून मग माझं ऐका, मी काही पुढे बसत नाही, तुम्हीच बसा पुढे, असंही आता ती म्हणत असते. तेव्हाच ना इकडे रविराज हे सायलीकडे पाहत राहतात. सायलीला म्हणत असतात की थोडं समज, पण सायली काही केलं ऐकायला तयार नसते. तर इकडे सायली मागच्या सीटवर बसते. तर इकडे मात्र आता ती बसत असतानाच देवाच्या पाया वगैरे पडते आणि एकदाच ती आता बसते. तेच आता दुसरीकडे त्यांची गाडी निघून गेल्यावर तिथे राकेश उभा असतो आणि मुद्दामून त्याने त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात आणि तो आता बोलत असतो की हळूहळू असंच ते पेट्रोल जे आहे ते संपेल आणि हळूच गाडी धडमकर होईल, असा आता तो बोलत असतो. आणि त्याला ना हे सगळं बोलताना खूप जास्त आनंद होत असतो, कारण तो विचार करत असतो की मी जे काही ठरवले ना ते तसंच व्हायला हवं. आणि त्यामुळेच ना आता तो खूप जास्त खुश असतो, कारण इतके दिवस त्याने विचार केला होता की त्याच या बाबांनी जे स्वप्न पाहिलं होतं, हे कुटुंब उद्ध्वस्त व्हायचा, ते स्वप्न आज खऱ्या अर्थाने साकार होणार आहे, असाही विचार ना तो करत असतो. आणि त्याला त्या गोष्टी आठवतात की त्याने कशा पद्धतीने गाडीचे ब्रेक फेल केलेले आहेत ते, आणि तो आता त्या क्षणाची वाट बघत असतो की कधी एकदा त्याच्या कानावरती गुड न्यूज येते याची. आणि मग आता तो ठरवतो की या सगळ्या काही गोष्टी बाबांना सुद्धा सांगायला हव्यात आणि त्यासाठी बाबांना भेटायला जायला हवं, असंच त्याच्या लक्षात येतं. आणि म्हणूनच मग तो आता ठरवतो की ही सगळी गोष्ट बाबांना ना सुद्धा सांगायला जाऊया. तेच दुसरीकडे आता सायली गाडीमध्ये बसलेली असते आणि सायली गाडीमध्ये बसलेली असताना प्रतिमा आणि त्याचसोबत रविराज आता सायलीला म्हणत असतात की तू आता तरी आम्हाला सांगणार आहेस का की कोणत्या दिशेने जायचं आहे, ते तू सांगितल्याशिवाय आम्हाला कशा गोष्टी कळणार आहेत. तेव्हाच ना सायली म्हणत असते की तुम्ही फक्त चलत रहा, मी तुम्हाला सांगेन ना. आता तर मला सांगते मी तुम्हाला. बहुतेक ना रविराज म्हणतात की सायली ना आपल्याला एखाद्या मंदिरात घेऊन जाते, इथे कुठेतरी पुढे मंदिर असणार आहे. सायली म्हणते की हो, इथे आडुशाला आहे एक मंदिर म्हणून.
तर म्हटलं आपण जाऊया. मग आता सायली जी आहे ती एक एक करून त्यांना घेऊन जात असते. सायली जेव्हा त्यांना घेऊन जात असते तेव्हा मात्र रविराजांना प्रतिमा सांगत असते की गाडी जरा हळूच चालवा, खास चालवू नका, कारण तो रस्ता आणि ते सगळं काही ओळखीच वाटायला लागलेलं असतं. प्रतिमा हिला म्हणूनच प्रतिमाने सांगितलेलं असतं. तेच आता साहिल ही बाहेर बघत असते. ते आजूबाजूला तीच लक्ष असतं आणि ते खेळणं जे आहे ते तिच्या हातातच असतं, कारण ते खेळणं घेऊनच तर तिला आता तिथे बरोबर वाटेवर पोहोचायचं असतं. कारण तिला भूतकाळातल्या गोष्टी आठवण्यासाठी त्या खेळण्याची गरज होती, कारण तेव्हासुद्धा ती खेळणं घेऊनच बाहेर पडलेली होती. जेव्हा आता त्या रस्त्याने ती लोक जात होती ना, तेव्हा मात्र सायली आजूबाजूला पाहत होती, तिकडचे ते रस्ते आणि या सगळ्या काही गोष्टी. पण आता रविराज गाडी चालवत असताना प्रतिमा त्यांना म्हणत असते की जरा सावकाशच गाडी चालवा, खास चालवू नका, नाही तर पुन्हा प्रॉब्लेम व्हायचा. आणि तेव्हाच ना रविराज म्हणत असतात की हो, आणि त्याच वेळेला रविराज साईला सुद्धा विचारतात, गाडीचं स्पीड ओके आहे ना, काही प्रॉब्लेम तर नाही ना, असंही आता ते विचारत असतात. त्यावर सायली ओके असं म्हणत असते. तेच आता इकडे बसलेले असतात सगळ्याजण, इथे काम सुरू असतात. तेवढ्यातच ना सुसाट्याचा वारा सुटलेला असतो. आणि एवढा वारा का सुटला ना हे मुळात कळतच नसतं. सगळं काही उडायला लागतं. एवढं सगळं उडायला लागल्याबरोबर ना इकडे आता अस्मिता म्हणत असते की मम्मा आज काय वाद एवढं सुटले, म्हणजे काही होणार आहे का, अशीच मनात ना भीती कुठेतरी वाटायला लागलेली असते. आणि त्यामुळेच ना आता हा सगळा काही हाहाकार माजलेला असतो. तेच आता वातावरण बघा ना कसं झालं आहे असं. प्रतिमासुद्धा इकडे रविराजांना बोलत असते. तेच रविराज म्हणत असतात की हो, वातावरण खूपच बिकार झालेलं आहे, बहुतेक पाऊस वगैरे पडणार आहे असं वाटते. मग इकडे कल्पना अस्मिता सुद्धा टेन्शनमध्ये आलेले असतात, कारण इथे वातावरण खूपच जास्त भयानक असं असतं. तेच दुसरीकडे आता प्रतिमाला विचित्र वाटत असतं आणि ती सुद्धा विचार करत असते की हे सगळं काही चालले आहे, काही कळत नसतं. तेच दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की सायली आता त्या जुन्या भूतकाळांमध्ये हरवलेली असते. ती आता विचार करत असते की असं कसं होऊ शकतं. तिला आता अजूनही या सगळ्या काही गोष्टी ना ब्लॅक अँड व्हाईटमध्येच दिसत असतात. मग तिला समजत नसतं की असं सगळं काही का होतं ते. मग दुसरीकडे मात्र आता ती डोक्याला हात लावून असते, कारण तिला ह्या सगळ्या काही गोष्टींना क्लिअर आठवायला हव्यात यासाठी तर तिने आता ह्या सगळ्याचा घाट घातलेला असतो. पण या सगळ्या गोष्टींना क्लिअर आठवत नसतात, म्हणून आता तिने डोक्याला हात लावून घेतलेला असतो. फक्त तिला आवाज येत असतात लहानपणीचे, ज्यामध्ये तन्वी आणि अर्जुन जोरजोरात एकमेकांना आवाज देत असतात. आणि तेव्हापासून ते भूतकाळातील घटना जी आहे ती सुद्धा तिला आठवत असते. इथे सोसाट्याचा वारा सुटलेला असतो. तेच आता मधुभाऊ जे आहे ते सुद्धा डोळे मिचकवत असतात तात, आणि त्यांना सुद्धा तो प्रसंग आठवतो, ज्यामध्ये इकडे आता त्यांना दिसत असतं की सगळं काही क्लिअर आहे आणि तन्वीच ही म्हणजे सायली हीच तन्वी आहे. आणि रविराजांना या सगळ्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या नाहीयेत हे सगळं काही आता आठवू लागतं. आणि जेव्हा सायली त्यांच्या नजरेसमोर येते ना, तेव्हा त्यांना त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होतात. आणि मग आता ते त्या सगळ्या गोष्टीचा विचार करू लागतात. तेच आता दुसरीकडे सायलीच्या हातामध्ये ते खेळणं असतं आणि सायली ते खेळणं खेळून आता बघतच राहते. आणि तेव्हापासनं सायलीच्या सगळ्या काही भूतकाळातील गोष्टी आठवायला एक एक करून सुरुवात होतात. तेच अर्जुनही त्यांच्या मागोमाग असतो. अर्जुनही त्यांच्या मागोमाग असताना इकडे मात्र आता सायली सुद्धा मागच्या खिडकीतून बाहेर बघत असते, जसं लहानपणी ती बघायची ना, अगदी तसंच सगळं काही सुरू असतं. आणि त्यामुळेच ना आता अजूनही तिला अस्पष्ट सगळ्या काही गोष्टी दिसत होत्या. कोणत्याच गोष्टी अशा क्लिअर स्पष्ट दिसत नव्हत या, आणि त्यामुळेच ना अजूनही ती डोक्याला हात लावून होती. ती विचार करत होती की हे सगळं काही चाललेलं आहे
तेच आता इकडे जो राकेश आहे तो आपल्या बाबांनाच म्हणजेच नागराजला भेटायला गेलेला असतो आणि नागराजला भेटायला गेल्यानंतर तो आता या सगळ्या काही गोष्टी सांगत असतो. तो म्हणत असतो की आपलं काम झालेलं आहे, जे काही ठरवलं होतं ते एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. आता बघा थोड्याच वेळात कशी न्यूज येते ते म्हणजेच आता काही वेळाने. नागराजला म्हणतो, नागराज अंकल आता तुमची इच्छा तुमचा मुलगा राकेश पूर्ण करणार आहे. राकेश म्हणतो की आता थोड्या वेळात मला फोन येईल की तुमच्या काका वर गेला आहे. असं म्हणत राकेश नागराज हसू लागतात. नागराज म्हणतो, हे सगळं झाल्यानंतर अख्ख्या पनवेलमध्ये पेढे वाटायचे राकेश, कळते का? पण हो, हे पेढे कोणाकडून वाटले गेलेत हे मात्र कळायला नको. राकेश म्हणतो, हो हे सगळं काही होतच राहील पप्पा, पण त्याआधी मला खोट रडायची ॲक्टिंग तर करता आली पाहिजे. असं म्हणत आता राकेश प्रॅक्टिस करायला सुरुवात करतो आणि म्हणतो, रविराज काका गेला हे कस शक्य आहे? असं म्हणत रडण्याचं नाटक करत मोठमोठ्याने हसू लागतो नागराज. राकेश आणि आपल्याला समजेलच की काय होणार आणि काय नाही ते, कारण इतके वर्षांचं जे स्वप्न होतं ते फायनली अशा पद्धतीने आता पूर्ण होत आहे. आधी विचारसुद्धा केला नव्हता की हे सगळं काही असं होईल, पण आता या सगळ्या काही गोष्टी करणं गरजेचं होतं आणि त्यामुळेच मग आता हा निर्णय घेतलेला आहे. आता कोणालाच कळणार नाही. तिघही म्हणजे कुटुंबच जर संपलं ना ते, तर आपल्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या मनाप्रमाणे होतील असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता नागराजही खूप जास्त खुश असतो. नागराज म्हणत असतो की तू अचूक निशाणा साधला आहेस बघ, म्हणजे मी सुद्धा विचार केला नव्हता की या सगळ्या काही गोष्टी एवढ्या इझिली होतील, पण तू बरं झालं अचानक चान्स मिळाला आणि त्या संधीच सोनं केलं असते, नाहीतर मला सुद्धा या गोष्टींना जमल्या नसत्या जेवढ्या फास्ट तू केलेल्या आहेस. कारण इतके दिवस ना ज्या सगळ्यासाठी मी मेहनत घेतली ना, नाहीतर तेच सगळं काही वायाला जाणार होतं. पण आता थोडं बरं वाटते की या सगळ्या काही गोष्टी कुठेतरी सार्थकी लागल्या आहे. तेच आता इकडे तो मुद्दामना ॲक्टिंग करून दाखवत असतो या सगळ्या काही गोष्टींची, आणि तेव्हाच इकडे आता त्या तिघांनाही हसू येत असतं. तेच आता सायली गाडीने जात असते तर त्यांच्या मागोमाग ना आता इकडे अर्जुनही असतो. अर्जुनचेही लक्ष बरोबर असतं, कारण अर्जुनला असं वाटत होतं की काही झालं ना तरी सुद्धा कुठेही कमी पडायला नको, कारण त्याला ना भीती वाटत होती. त्याला असं वाटत होतं की काही गोष्टी वेगळ्या विचित्र पद्धतीने घडायला नकोत, आणि म्हणूनच मग आता तो थोडासा विचार करत होता, कारण त्याने सायलीला ऑलरेडी सांगितलेलं होतं जर काही प्रॉब्लेम असेल तर मला लगेच कॉल करायचा, आणि म्हणूनच मग आता इकडे सायलीला थोडं अस्वस्थ वाटत असतं. तेच आता रविराज आणि त्यासोबत प्रतिमा गाडी चालवत असतात तेव्हा त्यांच्या लक्षात येत असतं की गाडीचे ब्रेक लागत नाहीयेत. त्यामुळे आता रविराज जे आहे ते थोडेसे चकित झालेले असतात आणि ते आता विचार करत असतात की काय करायला. व तेच आता इकडे प्रतिमा म्हणत असते की गाडी जरा सावकाश चालवा. मग आता प्रतिमाला रविराज म्हणत असतात की हो, माझ्यात जितकं सावकाश चालवायला होते ना तितकं मी चालवतोय. तेच आता सायलीला तो ॲक्सिडेंटचा सीन सुद्धा अदृश्यपणे आठवत असतो, आणि जेव्हा तिला या सगळ्या काही गोष्टी आठवतात ना तेव्हा ती आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करते. अजूनही तिलाला ते स्पष्ट दिसत नसतं, सगळं काही ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दिसत असतं, आणि त्यामुळे आता तिच्या डोळ्यासमोर ते सगळं तास टवटवीस दिसत असतं. तेव्हाच दुसरीकडे आता पूर्णा आजीला एक स्वप्न पडतं ज्यामध्ये पूर्णा आजीला आता आठवत असतं की तन्वी आवाज देते आणि तन्वी सांगते की पूर्णा आजी मला वाचव, पूर्णा आजी मी संकटात आहे, मला वाचव. हे सगळं काही ऐकू येत असतं आणि हे अगदीच ना एका हॉरर मूव्हीप्रमाणे दाखवलेलं आहे. तो आवाज आणि ती रात्र आणि पूर्णा आजी अस्वस्थ. तर आता पूर्णा आजी दचकून उठतात तर पूर्णा आजींना पडलेल हे स्वप्न होतं. पूर्णा आजी इकडे तिकडे पाहू लागतात आणि मग आता तिकडे कल्पना, त्यासोबत अश्विन, अस्मिता सगळे जण पूर्णा आजीला सावरत असतात.
पूर्णा आजीला तर म्हणत असतात की नको तू त्रास करून घेऊस, थांब, सगळ्या काही गोष्टी नीट होतील. आणि असं बोलून आता सावरलं जात असतं. तेव्हाच ना पूर्णा आजी जी आहे ती मात्र खूपच जास्त अस्वस्थ असते. पूर्णा आजी म्हणत असते की माझ्या नातीच्याच म्हणजे तन्वीच्या जीवाला धोका आहे, बघा ना, वाचवा तन्वीला. मग तेव्हा ना, तन्वी कुठे माहीत नाहीये ना पूर्ण आजी आपल्याला. मग तुला हे स्वप्न पडलं होतं, नको काळजी करू, सगळं काही ठीक आहे, असं बोलून आता सावरायचं काम ना इकडे अश्विन करत असतो. तेव्हाच पूर्ण आजीला एकदमच अस्वस्थ वाटत होतं. ती बोलत होती, पण मला असं का वाटते की काही झालं तरी सुद्धा ना खूपच जास्त टेन्शन येत आहे. मला कळत नाहीये की या सगळ्या काही गोष्टी कशा घडतायत आणि का मला सारखं तेच आठवते. पण नको तू काळजी करू, हे तुला पडलेलं स्वप्न आहे. तिला आता पाणी वगैरे देतात आणि तिला शांत करण्याच्या आता बघत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अस्मिता आणि त्याचसोबत सगळ्यांनाच हेच वाटत असतं की पूर्णा आजीला मध्येच हे सगळं स्वप्न कसं काय पडलं. मग आता पूर्ण आजीला पाणी वगैरे देऊन निवांत झोपवलं जातं. तेच इकडे आता सायलीने डोक्याला हात लावून घेतलेला असतो, कारण तिला काही गोष्टींना आता त्या सतत आठवत राहतात आणि त्यामुळेच ना ती आता त्या विचारांमध्ये हरवून गेलेली असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की तिला आता त्या गोष्टी हळूहळू करून का होईना आठवायला लागलेल्या असतात आणि त्यामुळेच ना ती आता विचार करत असते. तिला आता लक्षात येतं की नाही, हे सगळं काही सेम टू सेम तसंच घडतंय. आणि जेव्हा तिला या सगळ्या काही गोष्टी आठवतात तेव्हा ती आता म्हणत असते की हा बरोबर, या सगळ्या काही गोष्टी सेम टू सेम मला आठवतात. आणि तिला सगळं स्पष्ट दिसायला लागतं, जे की इतकी दिवस तिला सगळं काही बलड दिसत होतं ते आता स्पष्ट दिसायला लागतं. आणि त्यामुळेच ना आता तिला हेही आठवतं की अर्जुनने जाताना तिच्या गळ्यामध्ये कशा पद्धतीने आता ते लॉकेट टाकलं होतं आणि या सगळ्या काही गोष्टी. आणि त्यामुळे ती खूप जास्त खुश होते. इकडे आता रविराज सांगत असतात की गाडीला ब्रेक लावतोय पण गाडीचे ब्रेक लावले जात नाहीयेत, असं का होतेय. त्यावर अर्जुन त्यांना सांगत असतो की हड ब्रेक दाबा, हड ब्रेक. पण आता अर्जुन जेव्हा सांगत असतो ना तेव्हा काही त्यांचं लक्ष नसतं. मग आता दुसरीकडे त्याला खूप जास्त भीती वाटत असते, पण सायली सुद्धा अस्वस्थ असते आणि मग तिला स्पष्टही आठवतं. मग ती आता टेन्शनमध्ये असते की आता काय होईल आपलं. आणि त्यामुळेच आता नेमकं सायलीला जरी आठवत असलं तरी आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.